नमस्कार, माझे नाव विकास भास्कर नागणे, मुक्काम पोस्ट तांबोळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. इथे ग्रामीण भागात शेती करतोय. माझे नाव शुभांगी विकास नागणे. आमच्याकडे आम्ही शेतीच करतो. माहेरी पण शेती करतो आणि सासरी पण शेती करतो. त्याने म्हणजे सुशांतने दुसरीपासून त्याचं म्हणजे तिसरा चौथा असं नंबर मिळवत गेला. 5वी 8वीच्या स्कॉलरशिप, पुन्हा नंतर ऑलिम्पिड त्या परीक्षेमध्ये यश मिळालं. खूप मोठा आनंद झाला. म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं ना, त्यांना असं आत्मविश्वासच आमचा म्हणजे हे हरवून गेला. स्पर्धेमध्ये छान मार्क पाडले, नंबर मिळवला. त्याला ती स्कॉलरशिप भेटली नसती तर आम्ही पाठवू शकत नव्हतो. नाही घेता म्हणजे एवढी फी भरण्याची आपली हीच नव्हती ना. पहिल्यांदा सुरुवातीला त्याने ना इंदापूरमध्ये परीक्षा दिली होती. मग तिथं परीक्षेमध्ये बसल्यामुळं ती आम्हाला मग म्हणजे जबाबदारी आम्ही ती निर्णय घेतला. पहिल्यांदा सुरुवातीला नको होय असं झालं, पण नंतर म्हणजे पाठवायचं त्याला वाटलं जाणार तुम्ही म्हणल्यानंतर मग पाठवलं. एवढ्या ह्याच्यात त्याने इतकं कमवतंय म्हणल्यानंतर लय भरपूर आनंद. आचार्य अकॅडमीने स्कॉलरशिप दिल्यामुळं आणि म्हणजे त्याची फी कमी भरायला लागली. पूर्ण म्हणजे निम्म्याच्या जास्त ती त्याच्यात झालं. म्हणजे पुढं काहीतरी ह्यानं करू शकतंय असं आमच्या कुटुंबाला सगळ्याला वाटतं. तर हे आम्हाला माहितीच ना. आम्ही फक्त 10वी शाळा शिकलेल्या दोघं पण आम्ही. ती तसल्या शाळेबद्दल आम्हाला पूर्ण काही माहितीच नव्हतं. सगळे म्हणजे अशी नात्यातली पूर्ण आहे ते शिकलेली नोकरी करणारी. पण नंतर हे असं नात्यात विचारलं, मामा कोण असं नातलं राहायचे त्यांना, तर त्यांनी सांगितलं की पूर्ण चांगला आहे, जाऊ शकतोय तो, त्याचं अभ्यास करण्याचं चांगलं हे आहे. सुरुवातीला आम्हाला माहिती म्हटल्यानंतर मोबाईलवरच त्यानं हे केलं. आचार्य अकॅडमीची पूर्ण माहिती मोबाईलमध्येच मिळवली. नंतर मामाला घेऊन 2-3 परीक्षा त्यांनी म्हणजे इकडं तिकडं इंदापूरला, लातूरला, बारामतीला असं 3 ठिकाणी गेला. मग तिन्हीपैकी योग्य आचार्य अकॅडमीच पूर्ण अशी चांगली वाटली. DM सर स्वतः भेटले ना मामाला त्या सुशांतच्या. मग त्यावेळेस त्याला पूर्ण खात्री पटली की आपण हिथंच ह्याला ठेवावं. पूर्ण बदललाय तो. इथं असताना काय असं उठत नव्हता लवकर, अभ्यास करायला आळस करायचा. आता त्यानं मनानं पूर्ण तिथं म्हणजे अगोदर त्याच्या ह्याच्यावर उठवू शकतो. देशामधल्या पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये त्याचं असं नंबर बसावा असं त्याचं ध्येय आहे. आचार्य अकॅडमीमुळं बसू शकणार, कारण सगळे सर ते DM सर सगळे पूर्ण जबाबदारी ते विद्यार्थ्यावर घेतात. त्यांना आम्ही सांगणार की चांगली आचार्य अकॅडमी आहे, चांगल्या शाळा आहे, चांगले विद्यार्थी त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे विद्यार्थी जेवढे आहेत ते का त्यांना तिथं घ्यायची ती. गरिबांची आणि शेतकऱ्यांची चांगली हुशार मुलं आचार्य अकॅडमीमध्ये घेणार आहे ती. मग त्यांनी जावं असं आमचं मत आहे. पहिली चांगली होती. आता नंतर ह्यांना ज्यावेळेस शिकायची गरज होती त्यावेळेस भरपूर लय भरपूर अडचणी आल्या. सुरुवातीला म्हणजे तिकडं पाठवायचं म्हणल्यानंतर पैसे जवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. त्याच्या काकाने, त्याच्या मामाने, आडेगावच्या मामाने सगळ्यांनी थोडं भरलं. आचार्य अकॅडमीमुळं आमच्या मुलाला पूर्ण म्हणजे ही साथ दिली. आमच्या मुलाला अभ्यासात पूर्ण म्हणजे आर्थिक परिस्थिती असल्यामुळं बिकट पूर्ण ही झालं. आचार्य अकॅडमीचे मनापासून धन्यवाद.